मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 42. दिल तो पागल है, दिल दीवाना है. अलार्मच्या बीप बीप सोबत किलकिले झालेले त्याचे डोळे. कूस बदलावी या इच्छेने हात उचलला किंचितसा, अन तिच्या बांगड्यांची किणकिण, त्याच्या दंडाला थोपटणारा तिचा इवलासा हात. मी आहे ना राजीव, मी आहे सोबत. तिची मिटल्या डोळ्यांची बडबड, झोपेतल्या तिचे हे मधुर बोल, नेहमीचेच होऊ लागलेले त्याच्या सवयीचे अन आवडीचेही. गाढ झोपलेल्या तिच्या मनातही आपलाच विचार आहे, काळजी आहे, ही भावनाच सुखावणारी. भल्या पहाटे तिच्या ओठी स्वतःचं नाव ऐकत दिवसाची सुरुवात करणं. सकाळ अगदीच प्रसन्न होऊन गेली. काल रात्री भूतकाळातील जखमांवर फुंकर घालताना नकळतच जवळ आलेले दोघे, या क्षणीही निकटच. कूस न बदलत संपूर्ण रात्र पाठीवरच निजलेला तो, आणि त्याच्या हृदयाला गोंजारत केसांवरून प्रेमाने हात फिरवत उजव्या कुशीवर रात्रभर झोपलेली ती. सतत कूस बदलण्याची सवय असलेली ती, अन पाठीवर कधीच न झोपणारा तो. कालच्या रात्रीनंतर न हलता न वळता सोबत रात्रभर निजलेले निवांत एकमेकांच्या सान्निध्यात. आयुष्याच्या अनेक वर्षांच्या दैनंदिन सवयीत होणारे बदल, एका ठराविक पठडीतील आयुष्य हळूहळू पठडी बाहेर चाललेले. आश्चर्यच होते, पण हे बदल हवे हवेसे. मेघा, उद्या तुम्ही इथे नसणार माझ्याजवळ. आप तो आज मायके जा रही है. मैंने बोल तो दिया कि जाइए मायके, बट नाउ आई फील बस और एक दिन आपको रोक लूं. फ्राइडे एंड सैटरडे 2 रातें आपके बिना कैसे गुजरेंगी. हलकासा सुस्कारा, तिचा हात दंडावरून हळूच दूर केला, अन नकळतच ती गोड हसली. माय क्यूट तितली, अब आपसे कल स्कूल में ही मुलाकात होगी. आई विल बी वेटिंग. निदान आज तरी लवकर खाली यायचं ना यांनी. मम्मीजी पापाजी झोपलेत, मुली आवरत आहेत. इतर वेळी बरोबर वेळेवर येतात, अन आज काय झालं. चिमण्यांचे डब्बे घाईने भरत होती, मात्र नजर घड्याळाकडे अन कान त्या लोभस हाकेकडे. मेघा. डोळे उघडले सकाळी तेव्हा तो जवळ नव्हता. बेडची त्याच्याकडची बाजू रिकामी पाहून मन खट्टू झालंच. आज तरी थांबायचं की मी उठेपर्यंत माझ्याजवळ, नाहीतर हाक देऊन उठवायचं ना मला. गेले गुपचूप उठून जिमला. काल एक दिवस जिम बुडाली माझ्यामुळे, तर आज दुप्पट व्यायाम करून भरपाई करणार का. वक्तशीर राजीव, दुष्ट. दिवसाची सुरुवात नाक मुरडून. एक मन म्हणत होतं, जाऊया का सरळ जिममध्ये भेटायला. वर जाणाऱ्या जिन्यावर पाऊलही पडलंच होतं, पण मग अडवलं स्वतःला. अहोंच्या व्यायामात व्यत्यय नको, नाहीतर वाघोबाची व्हायची चिडचिड, आणि सकाळीच आमच्यावर गुरगुर. असंही किचन खुणावत होतेच. डबे, ब्रेकफास्ट, तिच्या दिवसाची सुरुवात. आत्ता या क्षणी किचनमध्येही कामात लक्ष नव्हते. बाहेर डोकावत 2दा जिन्याकडे पाहून झाले, पण त्याच्या खाली येण्याची काहीच चिन्हे नाहीत. आज नसते गेले जिमला तर चाललं असतं ना. थोडा वेळ जास्त बायकोसोबत घालवायचा. यायचं इथे खाली किचनमध्ये. सकाळी कुणीच नसतं. दोघांनी सोबत चहा घेतला असता ना, 1 प्याली में. पण आता तर तुमची ऑफिसला निघायची घाई. दीदी, मी आलेच हं. शेवटचा पराठा भाजून कॅस्ट्रोल बंद केले. बेचैन होत पावलं निघालीच त्याच्या दिशेने, त्याला शोधण्यास, काही क्षण त्याच्या सोबतीने घालवण्यास. आतुर मन. भैया भाभी को ढूंढ रहे हैं और भाभी भैया को. गेले अर्धा तास मेघाची अस्वस्थता पाहून भारतीही गालात खुदकन हसली. रोज एकटाच रूममध्ये निवांतपणे आवरणारा तो. आजपर्यंत तरी तिने कधीच मध्ये जाऊन डिस्टर्ब केले नव्हते, पण आज मन मानेना. 6:45 होत आलेले. मुली आवरत असतील या विचारात
त्यांच्या बंद दारासमोरून अगदी हळू पावलं टाकत, पैंजणांची छुमछुम महत् प्रयासाने सांभाळत स्वतःच्या रूमकडे. दारावर टकटक करण्यापूर्वी 2दा हात मागे घेतला. पण 2 मिनिटं तर 2 मिनिटच सही, तेवढीच सोबत घालव या विचारात खोल श्वास अन दार ठोठावले. ती जाणार आहे माहेरी या विचाराने तोही उदास होताच की. जिमला तर पोहोचलेला, पण व्यायामात मन लागेना. रमलेले तिच्या विचारात. मेघाचा अलार्म झाला असेल का? मेघा किचनमध्ये असेल का? मेघाने जियार्याला उठवलं असेल का? मेघाचा टिफिन बनवून झाला असेल का? मेघा मेघा मेघा. आज ट्रेडमिलही हैराण. असे कसे राजीव साहेबांनी फक्त 5 किलोमीटर धावून मेन स्विच बंद केले? तिच्या ओढीने धावत खाली आलाच होता की किचनमधून पाण्याचा जग बाहेर घेऊन येणाऱ्या भारती दीदींसमोर किचनकडे कसे जावे? अन जरी गेलोच तरी मेघाशी बोलावे तरी काय? दीदींसमोर तर मेघा मौनच धारण करणार, नाहीतर फक्त हो नाही काय हवंय हेच विचारणार. उसासा टाकत तिला न भेटताच आल्या पावली परतला. मेघा, आपको तो पता है कि मुझे क्या चाहिए, फिर भी आप पूछते हो काय हवंय और क्या? बस आपका थोडासा समय. शर्टचे गळ्याजवळचे बटन लावत तिच्याच विचारात हरवलेला. काल याच आरशासमोर उभं राहत माळलेला गजरा, गळ्यातला हार, ती ओझरती मिठी, तिचा लाडीक हट्ट आठवून गालावर मंदस्मितही होतच. पण या क्षणीही ती जवळ असायला हवी होती. मनाला रुखरुख. लास्ट 1 वीक मेघा, तुम्ही जियार्याला उठवायला, रेडी होताना मदत करायला त्या दोघींच्या रूममध्ये जाता, बट मला भेटायला कधीही जिममध्ये येत नाही. ना खुशीने डोळे मिटले क्षणभर. अँड मेघा, आप इस कमरे में भी नहीं आते. मी ऑफिससाठी रेडी होताना तुम्ही यायचं ना, हम दोनों थोडी सी बातें करते, बट यू आर बिझी इन किचन. अन दारावरच्या टकटकीने लक्ष वेधलं. इस वक्त कौन होगा? जिया नाही तर आर्या असेल. इट्स ओपन प्रिन्सेस. दाराकडे न पाहतच त्याची खणखणीत हाक लोटलेल्या दाराच्या फटीतून तिच्यापर्यंत पोहोचली. अंदाज घेतच दार उघडले, पण तो दृष्टीच पडेना. व्हॉट हॅपन्ड? मम्माने बोलावलं का मला? टेल हर मी 10 मिनिटात खाली येतो. जिया आर्या काहीच बोलत नाहीत जाणवून वॉर्डरोबच्या दाराआडूनच त्याचं उत्तर. आणि मम्माच वर आली असेल तर? तिचा हळुवार प्रश्न. अन वॉर्डरोबचे दार धाडकन बंद. तिला अचानक पाहून ओठ हलकेसे दुमडले गेले. डोळ्यात चमक. मनात विचार करता क्षणी ती समोर हजर. ती तिथेच घुटमळत उभी सोफ्याजवळ. सावकाश तिच्याकडे एक एक पाऊल टाकत मिश्किल नजर तिच्यावर रोखलेली. अँड मम्मा इथे का आली आहे? अर्धवट उघडे दार त्याने पूर्णपणे बंद केले. क्वीनच इथे अवतरली असताना आता प्रिन्सेसनी इथे न आलेलंच बरं. ते मला चार्जर हवं होतं. बेडकडे चालत तिचं अडखळत उत्तर. राजीव, सकाळच्या घाईच्या वेळी सर्वजण घरात असताना किचनमधील उरलेले काम दीदींवर सोपवत इवलासचा वेळ तुमच्यासोबत घालवण्यासाठी धीर एकवटून भेटायला आले आहे. पण आता नक्की काय बोलायचं सुचत नाही. बस डोळे भरून पाहायचंय तुम्हाला. साईड टेबलचे ड्रॉवर्स उघडत बंद करत चोरूनच त्याच्याकडे पाहणं. तिथे नसलेले चार्जर शोधण्याची धडपड. बट युअर मोबाईल बॅटरी इज चार्ज्ड 95%. त्याच्याकडच्या साईड टेबलवरचा तिच्या मोबाईलमध्ये डोकावतच त्याचं खट्याळ मंदस्मित. आणि तिने हलकीशी थाप कपाळावर मारत गच्च डोळे मिटत जीभ दाताखाली गेलीच. देवा, मी मोबाईल सकाळी बेडरूममध्येच तर विसरून गेलेले. राजीवनीच चार्जिंगला ठेवला असणार. वेडपट मेघा. ती ओढणीशी खेळत तशीच बेडवर बसली. तो वॉर्डरोब उघडून टाय शोधण्यात गुंतला. मेघा, सुबह सुबह आप हमसे मिलने आई हो. हमारी खुशनसीबी है, पर फिर कुछ तो बोलिए, ऐसे गुमसुम क्यों है? टाय शोधत 1-2दा मागे वळून पाहिलं. तिची अस्वस्थ चुळबुळ. इकडे तिकडे पाहणं. मध्येच एखादा चोरटा कटाक्ष त्याच्याकडे. राजीव, मी आले आहे भेटायला.
तर तुम्ही काहीच का बोलत नाही? जाऊ का मी खाली? उगाच तुम्हाला डिस्टर्ब केलं का? मेघा, विच वन? 2 टाय हातात धरतच तिचं मत विचारणं. डोळ्यात आनंदी हसू नाचवतच ती जागेवरून उठली. इथे येण्याचं सार्थकच जणू. राजीव, मी ठरवू? तुमचा टाय? आज पहिल्यांदाच ऑफिस फॉर्मल्सबद्दल माझं मत. हा छान आहे. ग्रे रंगाच्या टायवर बारीकसे सफेद ठिपके. तिची निवड त्याच्यासाठी. हलकसं हसत आशेने पाहिलं त्याच्याकडे. राजीव, काही आठवतंय का? हा माझा फेवरेट टाय आहे. डोळे मिचकावत गोड हसला. माझाही. तिचंही नजर झुकवत हळूच बोलणं. डू यू रिमेंबर? त्याचेही डोळे चमकले आश्चर्याने. ती संध्याकाळ, ग्रँड हयातच्या लॉबीतील ती अचानक घडलेली भेट. भेट कमी, भांडण जास्त. ती धडक, सावरताना तिच्या बोटांचा ओझरता स्पर्श त्याच्या टायला आणि त्याच्या बोटांचा तिच्या डाळिंबी सिल्क साडीच्या पदराला. डोळ्यात एकमेकांसाठी राग, त्रागा, चिडचिड असताना पोशाखातील बारकावे डोळ्यांनी टिपले असतील का? ती सुंदर संध्याकाळ मी कशी विसरेन? दुसरा टाय त्याच्या हातातून काढून घेत गोल गोल फिरवत नीट वॉर्डरोबमध्ये ठेवला. ओ, सुंदर संध्याकाळ, बिकॉज तुम्हाला अवॉर्ड मिळालं, व्हीपी ऑफ द इयर. गालात मिश्किल हसत होता. तिचं सुंदर संध्याकाळ म्हणताना लाजणं दिसूनही तिला हक्कानी छेडणे आवडीचं काम. अवॉर्ड तर काय मिळणारच होतं, पण माझ्यासाठी ती संध्याकाळ सेरेंडिपिटी होती. एका विलक्षण व्यक्तीची ओळख. सुप्रीम ग्रुप CFO. थोडेसे वियर्ड, थोडेसे रागीट, कडक शिस्तीचे करारी व्यक्तिमत्व. भर सभागृहात मी तुमच्याकडून अवॉर्ड घेण्यास नकार देऊनही माझ्या मताचा मान राखणारे, मोठ्या मनाने माझा निर्णय स्वीकारणारे. मी अवॉर्ड घेताना तिथेच उभं राहून टाळ्या वाजवून माझं कौतुक करणारे, माझे मेहराजी. बंद वॉर्डरोबला टेकूनच उभी, नजरेच्या कोपऱ्यातून हळूच त्याला पाहत. हाँ, वैसे वो शाम हमारे लिए भी खुशियां ही लेकर आई. मैं भी मिला एक अनोखी VP से. थोड़ी सी जिद्दी, थोड़ी सी लड़ाकू, स्ट्रॉन्ग एंड सक्सेसफुल, प्रोफेशनल, जिन्हें उस अवार्ड में बिल्कुल इंटरेस्ट नहीं था. बस टीम की खुशी में ही आप खुश थी. मेरी स्वाभिमानी झांसी की रानी मेघा जोशी. समोर उभं राहत एक हात वॉर्डरोबवर रोवत तिच्याकडे पाहत प्रसन्न हसला. डोळ्यात अभिमान तिच्यासाठी. मेघा जोशी नाही, मिसेस मेघा राजीव मेहरा म्हणा. त्याच्या हातातील टाय धरतच हट्ट. 11 वर्षांनी मिळालेली ही नवी ओळख, त्याची पत्नी असण्याचा मान तिच्याही डोळ्यात झळकला. अन हे नवं नातं, तिच्या नावासोबत जोडलेलं त्याचं नाव तिने मनापासून स्वीकारलं आहे, हा आनंद त्याच्या डोळ्यात. ओके मिसेस मेहरा, जैसा आप कहो. गोड हट्ट करताना हलकासा टम्म झालेला तिचा गाल हळूच ओढला आणि ती खुदकन हसली. टाय तिच्या हातातून हळूच काढून घेण्याचा प्रयत्न, पण ती सोडेना. मी बांधू टाय? तिची लाडीक मागणी. अन तो चकित, हलकेसे डोळे विस्फारले. मेघा, आर यू शुअर? एम आय ड्रीमिंग? एकतर सकाळी मला भेटायला येऊन सरप्राईज दिलं, अँड नाऊ स्वतःहून माझा टाय बांधण्याची इच्छा. मेरी शर्मिली तितली आज अचानक रोमॅन्टिक कैसे हो गई? मला टाय बांधता येतो, डोंट वरी, नीट बांधेन मी. बाबांच्या बँकेत फंक्शन्स असायचे ना, तेव्हा मीच त्यांना टाय बांधून द्यायचे. विंडसर नॉट येते मला, मी बांधून दाखवते एकदा. जर नाही आवडली तर तुम्ही स्वतः बांधा. तो काहीच न बोलता एकटक पाहत आहे. डोळ्यात संमिश्र भाव, नजरेत आश्चर्याचं हसू अन अनेक प्रश्नही. हे सगळं जाणवून तिने स्वतःच टाय बांधणीबद्दल पुरवलेली माहिती. त्याने एक संधी तरी द्यावी, ही निरागस नजरेची विनंती. इट्स अ प्रिव्हिलेज मेघा, आपके हाथों से टाय हमारे गले में. टाय तिच्या हातात सोपवत आरशासमोर उभं राहूया, नजरेनेच खुणावलं. आइए तितली, हमारे पास. इसी बहाने आप करीब तो रहोगे. बस कुछ पल ही सही, आपको जी भर के देख तो ले. टाय बांधून देण्याचा हट्ट तर केला,
पण त्याच्या नजरेतला खट्याळपणा हिच्या हृदयाची धडधड वाढवून गेला. खोडकर तो मुद्दाम ताठ मान करून उभा, जराही झुकायला राजी होईना. मग त्याच्या शर्टची कॉलर सरळ करत टाय गळ्याभोवती फिरवून घेताना तिच्या टाचही किंचित उंचावल्याच. त्याचा गोड दुष्टपणा पाहून तिने हलकच नाक मुरडलं आणि तिला प्रेमाने छळण्याचा हक्क बजावत तो गालात हसत होता. तिच्या नाजूक हातांचा विळखा त्याच्या गळ्याभोवती नकळतच गुळगुळीत हनुवटी तिच्या बोटांवर टेकली. क्षणभरच तिची अति उंचावलेली मान तिला न्याहाळण्यासाठी त्याची मान मात्र झुकलेली. तिच्या पापण्यांची फडफड, त्याची एकाग्र नजर, तिच्या हाताची हलकीशी थरथर, त्याच्या उष्ण श्वासांचा वर्षाव तिच्या चेहऱ्यावर, त्याच्या आफ्टर शेवचा सुगंध तिच्या श्वासात भिनणारा, तिच्या न्हालेल्या अर्धवट ओलसर केसातून दरवळणारा शॅम्पूचा गंध त्याला वेड लावणारा, मन लावून टायची नॉट बांधण्यात गुंतलेले तिचे हात, आणि आता काहीच काम नसलेल्या आपल्या हातांचे काय करावे हा प्रश्न त्याच्या मनात. कालसारखा खांद्याभोवती मिठी घालू का? बट देन मेघा टाय कसा बांधणार? कमरेभोवती? नो राजीव, ज्यादा रोमॅन्टिक मत बनो, खडे राहो चुपचाप. स्वतःलाच बजावत दोन्ही हात ट्राउझरच्या खिशातच रोवले. खांद्यावरून सरकलेल्या तिच्या ओढणी आडून पुन्हा खुणावत होता तो लबाड तीळ. त्याचं चित्त विचलित. ती मात्र विंडसर नॉटसाठी टायचे कुठून नि कसे वेढे ते आठवण्यात गुंतलेली. काही क्षणांपूर्वी डोक्यात नॉटची केलेली उजळणी आता त्याच्या निकटतेत, पाटी कोरी. तरीही स्मरणशक्तीला ताण देत टाय तर मी बांधणारच ही जिद्द. राजीव, तुमचा टाय बांधून देणं छान वाटतंय, पण एक मन असंही म्हणतंय की तुम्हाला इथेच थांबवून घेऊ, नाहीच जाऊ द्यायचं ऑफिसला. पण ते शक्य नाही. मला माहीत आहे, माझे वर्कोहोलिक राजीव. सहजच खांद्यांवरची ओढणी त्याने सारखी केली. तीळ लपवत स्वतःच्या मनाची चलबिचल शांत केली. ती दचकली क्षणभर, पण कधीची घसरणारी सुळसुळीत ओढणी त्याने सावरली हे जाणवून मनातच सुखावली. मेघा, काश आज भी ऑफिस को छुट्टी होती और हम यूं ही दिन भर आपके पास रहते, बट ये रिस्पॉन्सिबिलिटीज एंड प्रायोरिटीज, क्या करे, ऑफिस तो जाना ही है. तिला डोळ्यात साठवण्यातच रमलेला तो. झाली बांधून, बघा ठीक आहे का? अर्ध पाऊल मागे होत आरशात पहा असं खुणावत होती आणि तिच्यापाशी गुंतलेलं त्याचं मन भानावर. गळ्याशी टाय घट्ट करत बारकाईने त्याचं आरशात निरीक्षण, आणि तिच्या नजरेत हलकीशी भीती. एखादा वेढा नक्कीच चुकला असणार, किंवा मग उंची कमी जास्त. घाबरून ओठ दातात धरला गेलाच. मिसेस मेघा राजीव मेहरा, आय मस्ट से इट्स परफेक्ट. भुवई उडवत गोड हसला आणि हिचा जीव भांड्यात. खरंच जमली का? आवडली? ही परफेक्ट आहे? अजूनही विश्वास बसेना. एका प्रयत्नात जमली कशी? जवळ जात टायवरून हात फिरवत मागचा पुढचा भाग नजरेखालून घालत गळ्याजवळच्या नॉटचं निरीक्षण करत मनात अमाप आनंद, त्याच्या पसंतीचा, कौतुकाचा. मेघा, रोज बांधून देणार टाय? गालावरची बट कधीची सतावणारी हळूच कानामागे सारली. रोज? त्याची लाडीक मागणी ऐकून डोळे मोठे, गालावर हसू. ओके, रोज नाही, वन्स अ वीक चलेगा? झुकूनच त्याचा प्रश्न. जेव्हाही वेळ असेल देईन बांधून. नाजूक हसत तिचाही होकार. मेघा, आई कॅन अंडरस्टँड. रोज हम दोनों बिझी. ऑफिसला रेडी होताना टाइम एडजस्टमेंट इज़ अ चैलेंज. मंडे पता चलेगा, बट कभी कभी हम यूं ही आपसे जिद करेंगे, तुम्हीच टाय बांधायचा. हमारी प्यारी से जिद पूरी करोगे ना आप? राजीव, सोमवारपासून दोघांचीही ऑफिसला जायची घाई असेल. इथे या आरशासमोर तयार होतानाच गडबड असणार, पण कधीतरी खास टाय बांधण्यासाठी नक्की वेळ काढेन. आम्हालाही आवडतंच की तुमच्यासाठी या छोट्या छोट्या गोड गोष्टी करणं. सुख अजून ते वेगळं काय असतं. गोड क्षण सरला आणि आठवण झाली तिच्या माहेरी जाण्याची. दोघांनाही.
त्याच्या टायचं टोक अजूनही तिच्या हातात. पावलं तिथेच घुटमळत होती त्याच्याजवळ. क्षणापूर्वीचा तिचा हसरा चेहरा उदास अन हलकीशी कळ त्याच्याही हृदयात. बाबा खुश असतील राईट? फोन केला? त्याचाही हसरा आवाज अचानक गंभीर. तिच्याही मनात कालवा कालव. जोरात मान हलवत दिलेला नकार, झुकलेल्या नजरेत अश्रूंची दाटी. क्या हुआ मेघा? चेहरा ओंजळीत घेतच प्रेमाने विचारलं. खरंच जाऊ? आर्त स्वर अगदी काल रात्री सारखाच, पण आज त्याला जोड डोळ्यातल्या पाण्याची. जिया आर्याची बॅग पॅक झाली आहे. दोघीही खूप एक्साइटेड आहेत. चाहू भी तो आपको नहीं रोक सकता, एल्स माझ्या प्रिन्सेस रागावतील ना. स्वतःच्या चेहऱ्यावर ओढून ताणून हसू आणलं. खरंच की. राणू आयू कशा चिडतील या विचाराने तिचेही ओलसर डोळे खुदकन हसले. इस बार आप जाइए, देन 6 months बिलकुल जायचं नाही. खांद्याभोवती हातांची मिठी अन प्रेमळ दम. काय 6 months? काही काय? टायशी खेळत हसऱ्या डोळ्यांनीच नकार. ओके देन 4 months. पण तुम्ही तर म्हणालात मी हवं तेव्हा जाऊ शकते. तिलाही त्याला चिडवण्याची मजा आणि त्याच्या कपाळाला आठ्या. ओ चलो, ना आपका ना मेरा, 2 months फिक्स. 15 दिवसातून एकदा तरी जावं लागेल हो. डोळे बारीक करत लाडीक बोलणं. वन्स अ मंथ फायनल, त्याचं ठामपणे सांगणं. डोळ्यात मिश्किल भाव. अहो पण जिया आर्याला जेव्हा जायचं तेव्हा जाऊ दे. आप महीने में बस 1 बार मायके जा सकती है, 2 दिन के लिए. बाकी के दिन अगर आप गए तो रात तक वापस आना है, वरना मैं वहां रहने आ जाऊंगा, कॉज आपके बिना मुझे नींद नहीं आएगी. मिठी घट्ट करत तिच्या माथ्यावर हनुवटी टेकली. इश, काहीही तुमचं. त्याच्या कुशीत चेहरा लपवत चापट मिळालीच हलकीशी. गोड धमकी, प्रेमळ मागणी, नाही राहू शकत एकटा, हे आर्जव असलेलं त्याचं बोलणं. 6 महिने ते 1 महिना ही घासाघीस. महिन्यात फक्त 2च दिवसांची सूट. अपेक्षित नव्हती त्याच्याकडून, पण सुखद होती तिच्यासाठी. संडे दुपारी घ्यायला येणार ना? त्याच्या हृदयाचे ठोके ऐकतच हळूच मान उंचावली. क्यों, आप खुद जा रहे हैं? वैसे भी आ जाइए वापस. हलकेसे ओलसर तिचे डोळे टिपतच त्याची मस्करी. असं नसतं, तुम्ही यायचं असतं घ्यायला. लटक्या रागात मुठीचा वार झालाच. वाय? पगफेरीची पूर्ण रसम माहीत असूनही तिला छळण्याचा आनंद. तशी पद्धत असते हो. मी लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणार ना, म्हणून तुम्ही घ्यायला यायचंच. तिचंही ठणकावून सांगणं. ओ, शास्त्र असतं का? डोळ्यात खोडकरपणा खेळवत मोठ्याने हसला. हो, शास्त्रच असतं. आणि तिच्याही हसण्याचा खळखळाट त्याच्या हसण्यात मिसळला.